मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या ठिकाणी दाखल झालेत। नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण आज यवतमाळमधून होतंय। थेट आपण जाऊयात यवतमाळमध्ये आमचे प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडे। स्वप्नील, पंतप्रधानांचं आता काही वेळातच या ठिकाणी आगमन होणार आहे, कशी तयारी? नक्कीच अवघ्या काही मिनिटांमध्ये जे आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते यवतमाळमध्ये दाखल होणार आहे आणि यवतमाळपासून 4 किलोमीटर अंतरावर जे आहे ते त्यांची जाहीर सभा होणार आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहेत ते महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। बचत गटांच्या महिला संपूर्ण यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामधून आलेल्या आहेत। विविध विकास कामांचं भूमिपूजन, लोकार्पण आणि महिलांच्या ज्या काही योजना आहेत त्याचं वाटप या ठिकाणी होणार आहे। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर ठिकाणी महिला आलेल्या आहेत। यापूर्वी देखील मोदी सरकारने जे आहे ते अनेक महिलांसाठी योजना राबवलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणूक जी आहे ती तोंडावर आणि त्याच पार्श्वभूमीवर महिलांसाठी मोदी सरकार काही आज घोषणा करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जय्यत तयारी झालेली आहे आणि काही वेळातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसह अनेक महत्त्वाचे मंत्री जे आहेत ते या ठिकाणी दाखल होणार आहेत। पोलिसांची देखील सुरक्षा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधून जे आहे ते महिला या ठिकाणी दाखल झालेल्या जवळपास 1500 पेक्षा अधिक बसच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी महिलांना आणण्याचं काम केलं जात आहे। मोदी सरकारने ज्या काही महिलांसाठी योजना राबवलेल्या आहेत, विविध योजना, उज्ज्वला गॅस असेल, त्यासह अनेक ज्या काही योजना आहेत त्या योजनांसंदर्भात माहिती असेल आणि आगामी काळामध्ये मोदी सरकारचं महिलांसाठी काय विजन असणार आहे हे देखील या मोदींच्या दौऱ्याच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे। राजकीय दृष्ट्या जर पाहायला गेलं तर अतिशय महत्त्वाचा हा मेळावा असणार आहे, महायुतीचा मेळावा मिळते। आपण ही गर्दी या ठिकाणी बघू शकतो। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत आणि महिला बचत गटांचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आणि इथूनच विविध योजनांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। या महिला बचत गटाच्या कार्यक्रमासाठी जवळपास 2 लाखाहून अधिक महिला ज्या आहेत त्या यामध्ये उपस्थित राहणार आहेत। तर या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार प्रोटोकॉल प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करणार आहेत। 4:25 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं यवतमाळमध्ये आगमन होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज विविध विकास कामांचा शुभारंभ होत आहे। 2 लाखाहून अधिक महिला यासाठी उपस्थित आहेत। महिला बचत गटाचा हा कार्यक्रम या निमित्तानं महाराष्ट्रामधून लोकसभा निवडणुकांचं रणशिंग पंतप्रधान फुंकतील असंही म्हटलं जातं। पुन्हा एकदा थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमाप यांच्याकडे। स्वप्नील, ही दृश्य आपण इथे पाहतो, महिला बचत गटांचा हा कार्यक्रम आहे। यूपीच्या इलेक्शनमध्ये देखील आपण पाहिलं होतं, गुजरात, मध्य प्रदेश या ठिकाणी देखील पाहिलं होतं की मोठ्या संख्येनं महिला ज्या आहेत त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली जाते। निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि जवळपास बचत गटाच्या 2 लाख महिला या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। एक प्रकारे लोकसभेसाठीचं रणशिंग पंतप्रधान या ठिकाणाहून फुंकतील असं म्हटलं जातं। 5 राज्याचे जे काही निकाल आलेले आहेत या निकालांमध्ये जे आहेत ते मोदींना जी आहे ती महिलांनी पसंती दिलेली आहे। मोदींची गॅरंटी असं जे आहे ते स्लोगन सध्या भाजपच्या वतीनं चालवलं जात आहेत। मध्य प्रदेशमध्ये जर आपण पाहिलं तर लाडकी बहना जी आहे ती ही योजना होती आणि ती योजना कुठेतरी जी आहे ती सफल ठरलेली आहे। महिलांनी जो आहे तो मोदींना कल दिलेला आहे, त्यामुळं महिलांची जी व्होट बँक आहे, महिलांची मतं जी आहे ते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न जो आहे तो सातत्यानं भाजपच्या वतीनं केला जातो। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघ आहेत। मोठ्या प्रमाणावर मतदारसंघ 2 जिल्हा मिळून बनलेला मतदारसंघाने संपूर्ण मतदारसंघातल्या कानाकोपऱ्यामधनं जे आहेत त्या बचत गटांच्या महिला ज्या आहेत या ठिकाणी त्यांना आणलं गेलेलं आहे। विविध विकास कामांचं शुभारंभ या ठिकाणी होणार, सोबतच महिलांच्या ज्या काही योजना आहेत त्या संदर्भातली माहिती दिली जाणार आहेत। मोदी सरकारने जवळपास 10 वर्षांमध्ये महिलांसाठी कुठले कुठले उपक्रम राबवले, कुठल्या योजना राबवल्यात हे देखील या निमित्तानं महिलांना सांगण्यात येणार आहे। सोबतच मोदी सरकार कसं महिलांच्या पाठीशी
कशी आहेत, महिलांना सक्षम बनवण्यासाठी मोदी सरकारने काय काय प्रयत्न केलेले आहेत हे देखील सांगितलं जाणार. आपण या ठिकाणी जर आपण जे काही होर्डिंग्स लागले या होर्डिंग्सवर फिर एक बार मोदी सरकार जे आहे ते हे म्हणण्यात आलेलं आहे. विदर्भात जर पाहतो, विदर्भ भाजपसाठी महत्वाचा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गड संपूर्ण हा विदर्भ आहे आणि याच विदर्भात आता पहिली जी आहे ती सभा होत आहेत, महिला मेळावा होत आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर आली आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी भाजपच्या वतीनं जे आहे ते रणशिंग फुकलं गेल्याचं बोललं जात आहेत. आगामी निवडणुकीमध्ये नक्कीच महिलांचे स्वप्नील, मत पुन्हा एकदा मिळवण्यासाठी तुमच्याकडे जो आहे येतो. मात्र ही दृश्य आपण या ठिकाणी हे पोस्टर देखील आपण इथे पाहतो. तर भावना गवळींकडनं पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं. मात्र इतर बॅनर्सवर भावना गवळी यांचा मात्र इथे फोटो नाही.